महाराजांनी सुरत लुटली नव्हती तर केवळ छावणी लुटली होती. या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. त्यावेळेला सुरतमध्ये असलेल्या फ्रेंच, डच, मुघल, पोर्तुगाल अशा सर्व श्रीमंत कंपन्या महाराजांनी साम्राज्यासाठी आणि लोकांसाठी लुटल्या. महाराजांची लढाई ही साम्राज्यासाठी आणि लोकांसाठी होती. मात्र मनुवाद्यांकडून शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगून इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे. केवळ एक छावणी लुटून महाराजांना छोटं करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत वैचारिक लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा आव्हाड यांनी दिलाय. आम्हाला काँग्रेसनं इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, पण महाराजांनी सुरत लुटली नव्हती. महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 45 किलोमीटर प्रति ताशी एवढ्या जोरात वारा वाहत असल्यानं महाराजांचा पुतळा पडला. या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावरही आव्हाड यांनी खोचक टोला लगावलाय. अवघ्या 45 किलोमीटर ताशी वाऱ्याच्या वेगानं जर पुतळा पडू शकतो तर आपणही वाहून उडून किंवा पडू या भीतीनं पर्यटकांची कोकणाकडे पाठ. राज्य सरकारची कोकणातून पर्यटक पळवा योजना असेल असा टोला त्यांनी लगावलाय. फडणवीसांसारखा हुशार माणूस अशा गोष्टीमध्ये कसे का अडकले? हे अडकले ना. आज महाराष्ट्रभर ह्याचा क्षोभ होईल. महाराष्ट्राला आवडणार नाही. महाराष्ट्राच्या बापाबद्दल, त्याच्या शौर्याबद्दल प्रश्नचिन्ह हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाराष्ट्रावरच्या मातीवर प्रेम करणाऱ्याला आवडणार नाही. एका ठराविक मतदारांकडे नजर ठेवून त्यांना खुश करण्यासाठी केलेली स्टेटमेंट वाटते. कारण तुम्ही कोणालाही खुश करण्यासाठी स्टेटमेंट करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण तुम्ही आज महाराष्ट्राच्या मातीचा आणि महाराष्ट्राच्या बापाचा अपमान केलाय. तुम्ही जसं सांगितलं की पुतळा पडला हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी, तर असा विषय आणला असेल कारण का त्यांच्याकडे कसे डायव्हर्ट करायचे हे त्यांची कला आहे. त्याबद्दल मोदींच्या डोक्यावरची जिरे टोप ठेवण्यात आलं, मोदींचं पुस्तक असेल, आजकाल शिवाजी अशा गोष्टी महाराष्ट्रात. शिवाजी महाराजांची तुलना जगात कुठल्याही राजाशी होऊ शकत नाही, कोणाशी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. ज्यांनी जिरेटोप घातला त्याला तरी समजायला पाहिजे होते की महाराष्ट्रात काय आहे या जिरेटोपाचं महत्त्व.